नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। बघा, आज आपण समजून घेणार आहोत की नेमकं अभ्यास करायचा खरा पॅटर्न काय असायला पाहिजे। आपण याला ऍक्च्युअली 6 स्टेजेस मध्ये डिवाइड करू, म्हणजे तुम्हाला समजायला तुमचा मग पहिला अटेम्प्ट असेल तर कोणकोणते स्टेजेस करायचे, दुसरा अटेम्प्ट असेल तर कोणते स्टेजेस करायचे, किंवा दुसरं किंवा त्यानंतर, तर तुमचे क्लिअर लक्षात येईल। पण जर तुम्ही हे जर करत असणार, जसं आपण शालेय जीवनात म्हणजे शाळेमध्ये असताना जसं केलं किंवा कॉलेजमध्ये असताना जसं अभ्यास केला, तुम्ही जर परत तसंच अभ्यास करत असणार तर ही एक्झाम लवकर क्लिअर होणार नाही, है ना। तुम्ही तेच की 6 स्टेजेस तुम्ही ते करणारच आहात, ऑब्वियस आहे, ते सर्वजण करणार आहेत। पण प्रॉब्लेम आहे काय की मग जर तुम्ही यानुसारच जर ते केलं तर तुम्हाला यासाठी वर्ष जास्त लागतील। आणि आपला उद्देश हेच आहे की आपला पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला एनी हाऊ एक्झाम क्लिअर करायची आहे। तर बेस्ट आहे काय, खरं तर पहिली जी स्टेजेस असायला पाहिजे की आपल्याला परीक्षा समजून घेता यायला पाहिजे की परीक्षा नेमकी काय आहे। आणि हे जर आपण केलं आणि मग योग्य टप्प्याटप्प्याने जर आपण परीक्षा समजून घेतलं, कोणत्या वेळेस कशाचा अभ्यास करायचा आहे, पूर्व परीक्षेचा कधी आणि मुख्य परीक्षेचा कधी आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचा कधी, हे सर्व जर आपण समजून घेतलं तर आपला एक प्रॉपर स्ट्रीमलाईन आपला अभ्यास होईल। आपल्याला काहीतरी एक रोडमॅप आहे तो तयार करता येईल स्वतःसाठी। सो आज आपण तेच डिसाईड करणार आहोत, तेच डिस्कस करणार आहोत। एक तर लक्षात ठेवा की आधी जसं होतं की पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह, त्यामुळे जो डिफरन्स होता ना दोघांमध्ये हा एवढा काही नव्हता। पण आता हा ड्रास्टिक चेंज आहे। तुम्हाला पूर्ण जो अप्रोच आहे, अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती सडन चेंज करायची आहे। कारण पूर्व परीक्षेचा पॅटर्न हा वेगळा आहे ऑब्जेक्टिव्हचा, त्यानंतर मुख्य परीक्षेचा आहे तो वेगळा आहे, तो डिस्क्रिप्टिव्ह आहे। तर मग अशा वेळेस जो अभ्यास करण्याची पद्धत आहे ती पण नक्की आपल्याला बदलावं लागणार आहे। आपण एखादी भाग वाचत असताना त्यावर नेमकं कसा प्रश्न विचारला जाईल आणि त्यावर कसा अभ्यास करायचा आहे, तो त्या भागावर कसं लक्ष केंद्रित करायचं आहे हे समजून घ्यावं लागणार आहे आपण। तर त्या सर्वच गोष्टी आज आपण डिस्कस करू। सो इथं मी माझा नंबर हा नोट करतोय 8793382448। तुम्ही जर आता अभ्यास सुरू करत आहात आणि राज्यसेवा 2026 जर तुमचा टार्गेट आहे, नक्की हा सेशन पहा, तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होतील। हा सेशन पहा, या आधी काही मी जे जेनेरिक सेशन घेतलेले आहेत ते चेक करा, तुमचं स्वतः प्लॅन तुम्हाला स्वतः तयार करता येईल। अदरवाईज आपण जर टॉपरची स्ट्रॅटेजी जर बघतो म्हटलं तर प्रत्येक टॉपरची वेगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहायला मिळेल, है ना। याचा अर्थ काय की आपण कुठल्या तरी टॉपरची स्ट्रॅटेजी कॉपी करून तर होणार नाहीये, कारण प्रत्येक टॉपरने वेगळी स्ट्रॅटेजी तयार केली आहे। मग आपल्याला पण आपली स्ट्रॅटेजी बनवावी लागणारच आहे, पण त्यासाठी परीक्षा काय आहे, त्या परीक्षेसाठी रिक्वायरमेंट काय हे आपल्याला समजायला पाहिजे, राईट। हे जास्तीत जास्त यावर भर द्या। तर तुमचं राज्यसेवा जी परीक्षा आहे, इथून आपण असं म्हणू की 1 वर्ष पूर्व परीक्षेला आपल्याकडे पूर्णपणे आहे। तर नक्की एवढ्या पिरियडमध्ये आपला चांगला अभ्यास होईल। फक्त जे स्टेजेस सांगतोय त्या स्टेजेसनुसार अभ्यास करा। यस, चला। सो हा मी माझा नंबर दिलेला आहे। तुम्हाला एक्झाम रिलेटेड कोणती क्वेरी आहे किंवा सायन्स रिलेटेड कोणता डाऊट आहे किंवा सायन्सचा जर तुम्हाला कंटेंट हवा आहे, सायन्सचा जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, नक्की मला मेसेज करा, तुमची जी पण रिक्वायरमेंट आहे। इव्हन ऍडमिशन जरी तुम्हाला घ्यायची आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करा। ऍपला जाऊन डायरेक्ट तुम्हाला जो टेक्स्टबुकचा ऍप आहे त्यावर जाऊन डायरेक्ट तुम्हाला ऍडमिशन घेता येईल। परीक्षा निवडा, तुम्हाला बॅच दाखवत दिसेल तिथं, तर तिथं क्लिक केल्यानंतर फीज पे केल्यानंतर बॅच आहे ती परचेस तर करता येईल। पण जर तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट हवा आहे, कमीत कमी किमतीमध्ये ऍडमिशन करायची आहे आणि लाईफ टाइम साठी तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला जर सबस्क्रिप्शन हवं आहे, तर त्यासाठी नक्की हा जो माझा नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा, राईट। आणि वेळ आपल्याकडे बघा की जेवढा आपण जास्त उशीर करू तेवढं काय तर आपला नुकसान आहे। लवकरात लवकर अभ्यास सुरू करा आणि परीक्षा आहे ती चांगली समजून घ्या। यस, चला पुढे जाऊया। टेलिग्राम चॅनल आहे काय तर खेमराज_टेक्स्टबुक, यावरच माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, क्विज आहे, नोट्स आहे, सर्व मी यावर शेअर करत असतो। त्यामुळे सायन्सचा सर्व कंटेंट तुम्हाला इथे मिळेल। बॅचेस पण आहे आपल्याकडे, बघा की राज्यसेवासाठी बॅच यशोदय 6.0 बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला एनसीईआरटी फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे बॅच। कारण बेसिक क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला आता आन्सर रायटिंग करता येणार नाहीये। त्यानंतर रिव्हिजन साठी रेकॉर्डेड सेशन अनलिमिटेड टाइम्स तुम्हाला पाहता येईल। 16 पुस्तक तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे। टेस्ट सिरीज आहे पूर्व परीक्षेची, मुख्य परीक्षेची, ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। एक टेंटेटिव्ह टाइम टेबल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्यासोबतच ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच सुद्धा आहे आपल्याकडे। पूर्व आणि मुख्य इथं अभ्यास केला जाणार आहे, त्या बॅचचे वैशिष्ट्य स्क्रीनवर आहे। आणि जर तुम्ही फक्त मुख्य परीक्षेची बॅच जॉईन करायची असेल कंबाईनची, तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। या सर्व बॅचेसवर लक्षात ठेवा की डिस्काउंट मिळेल, त्यासोबतच
डिस्काउंट तर मिळेल, त्यासोबत EMI फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. मी माझा नंबर दिलेला आहे, परत एकदा इथं लिहितोय 8793382448 आणि हा कुपन कोड देतोय. हा कुपन कोड ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन करणार आहात त्यावेळेस हा यूज करायचा आहे कॅपिटलमध्ये खेमराज सर. येस, चला तर आज आपण डिस्कस करू आणि 6 स्टेजेस बघणार आहोत आपण. नेमकं की स्टेजेस म्हणा किंवा फेजेस म्हणा, त्यामध्ये काय तर ते आपल्याला अभ्यास करायचे. द फर्स्ट फेज, पहिली फेज आहे काय बघा. तुम्ही शून्यामध्ये आहात असं इमॅजिन करतोय मी, की तुम्हाला काहीच आयडिया नाहीये. तुम्हाला फक्त एवढं माहित आहे की हे गव्हर्नमेंटचे पद भरण्यासाठी मला MPSC ची परीक्षा द्यायची आहे. कोणती परीक्षा द्यायची आहे? स्पेसिफिकली राज्यसेवाची, राईट. मग अशा वेळेस पहिला टप्पा काय असायला पाहिजे? आता एक जनरली आपला अभ्यास करण्याची जी पद्धत झाली आहे ना शाळेपासून, की बघ पुस्तक आहेत आणि ते पुस्तक अभ्यास केले की ती एक्झाम क्लिअर होते. ते पुस्तक वाचलं की एक्झाम आहे ते क्लिअर होतं. हे आपल्याला एवढं चांगलं माहित आहे, बरोबर. पण इथं ना ते नाहीये, कारण इथं आता पुस्तक आहे ते काही रेडीमेड नाहीये. त्या पुस्तक जे आहे ते काही आयोगाने दिलेलं नाहीये आणि म्हणून अशा वेळेस आपल्याला तो एक्झाम समजणं जास्त गरजेचं आहे. कारण इथं बुक जे अवेलेबल आहे ते कोणाचे आहे? ते माझ्यासारखा कोणतरी एखादी लेखक आहे त्यांनी लिहिलेलं आहे. ते काय आयोगाने दिलेलं आहे का? ते आयोगाने दिलेलं नाहीये. त्यामुळे त्या पुस्तकातलंच विचारल्या जाईल किंवा त्या पुस्तकातलं सगळंच काही आपल्या एक्झामसाठी गरजेचं आहे का, असं गरजेचं नाही. आणि म्हणून बेस्ट आहे काय तर सर्वात पहिला जो टप्पा आहे तो एक्झाम समजून घ्या काय आहे. त्यासाठी आपण जेनेरिक सेशन्स आहेत ते घेतो. तुम्हाला बेस्ट फंडा सांगतोय. एक आहे काय तर सिलेबस आहे आयोगाचा, ते डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा. दुसरा आहे की आपण रेग्युलर जेनेरिक सेशन्स घेतो, ते जेनेरिक सेशन्स बघा, त्यातून तुम्हाला परीक्षा काय आहे ते चांगलं समजेल. हे समजल्यानंतर तुमचा हा सिलेबस आहे त्याचं ब्रेकडाऊन करा, की टप्प्याटप्प्याने कोणकोणते विषय आपल्याला अभ्यास करायचे आहेत ते समजून घ्या. म्हणजे एक एक तुम्ही जर त्याचे पार्ट जर केलेत तर एक एक पार्ट कव्हर करा, त्याचे सब पार्ट्स करा, म्हणजे काय तर ते अजून जास्त सोपे होईल. तर या पद्धतीने तुम्हाला सर्वात आधी जर तुम्ही सिलेबस समजून घेतला आणि त्याला जर डिकोड केलं, त्याचे ब्रेकडाऊन केलं, त्याचे तुकडे केलेत, तर तुमचा अभ्यास किंवा परीक्षा नेमकी काय आहे, आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, त्यासोबत PYQ आहेत, पेपर्स आहेत, ते डाउनलोड करा. तर तुमच्या क्लिअर लक्षात येईल की पेपर कसा विचारला जातो आणि कसे त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर इथून तुमचं काय होणार, म्हणजे PYQ, सिलेबस आणि आपले जे जेनेरिक सेशन्स आहेत, तिथून तुमचे एक्झाम काय आहे ते लक्षात येईल. हे जर लक्षात आलं आणि सुरुवातीला हा टप्पा असायला पाहिजे. सुरुवातीचा पहिला टप्पा हा असायला नाही पाहिजे की नक्की बुक्स घ्या, बुक्स कोणते घ्यायचे, चला मी बेसिक क्लिअर करायचे म्हणून NCERT घेत. हा पहिला टप्पा असायला नाहीच पाहिजे, कारण बुक्स फक्त वाचून ही परीक्षा कधी क्लिअर होणार नाही. यापेक्षा पलीकडे बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला शिकायच्या आहेत, बरेच स्किल्स आहेत जे आपल्याला डेव्हलप करायचे आहेत आणि म्हणून अंडरस्टँडिंग ऑफ द एक्झाम इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे झाल्यानंतर मग आपण दुसऱ्या फेजकडे वळू. दुसरी फेज कोणती आहे? बिल्ड अ प्लॅन ऑफ ऍक्शन एक्झिक्युटेड डेली. आता तुमच्या एक्झाम तर लक्षात आलंय की काय आहे म्हणून. आता काय करायचं? आपल्याला एक्झिक्यूट करायचं, आपल्याला प्लॅन बनवावा लागेल, राईट. जर तुमच्याकडे प्लॅन आहे की नेमकं तुम्हाला सर्व अभ्यास करायचा आहे, कसा करायचंय, कोणकोणते विषय आहेत, कोणत्या विषयाला किती भर द्यायचा आहे, सगळी आयडिया तुम्हाला जर आली आहे, काय करावं लागेल आता आपल्याला? की अभ्यास सुरू करायच्या आपल्याला प्लॅन बनवावा लागेल. शक्य झाल्यास एका मोठ्या पेजवर प्लॅन तयार करा, तोच कुठेतरी चिपकून ठेवा, किंवा जर लॅपटॉप जर वापरत असेल तर एक्सेल मध्ये तुम्ही तुमचा प्लॅन बनवा. तर प्लॅन बनवा आणि थोडासा इथं मी सजेस्ट करणार की रिअलिस्टिक प्लॅन बनवा. असं नाही की मी सकाळी 4 वाजताच उठणार आणि दिवसातले 4 विषय वाचणार, असं तर होणार नाहीये. सो थोडंसं काहीतरी आपण रिअलिस्टिक प्लॅन बनवू. शक्य झाल्यास सुरुवातीलाच लगेच प्लॅन बनवण्यापेक्षा काही दिवस द्या आणि मग म्हणजे महिना दीड महिना तुम्ही अभ्यास केला आणि मग काय तर तुम्ही प्लॅन तयार केलाय, तो बेस्ट राहील मला वाटतं. कारण तिथून तुम्ही काय तर रिअलिस्टिक राहू शकणार आहात. आणि प्लॅन असाच असायला पाहिजे की तो तुम्हाला रोज एक्झिक्यूट व्हायला पाहिजे ना. मग ऑब्व्हियस आहे की त्यासाठी रिअलिस्टिक प्लॅन असायला पाहिजे. नेक्स्ट आहे काय की तिसरी फेज. आता प्लॅन पण तुमचा रेडी आहे, अभ्यास करायचे तर तुमच्याकडे डेटा पाहिजे, तुमच्याकडे बुक्स पाहिजे, तुमच्याकडे नोट्स पाहिजे. तर तिसऱ्या फेज मध्ये आपण असं म्हणू की आता काय केलं की तुम्ही परीक्षेची चांगली माहिती घेतलेली आहे आणि तुम्हाला ना काही महिनाभर तरी तुम्ही या 2 फेज साठी दिलेत, महिनाभर, तर तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की काय तर मी आता अभ्यास करू शकणार आहे. मला फक्त काय 1 बाय 1 माझा हा प्लॅन रेडी आहे. मला 1 बाय 1 एक एक टप्प्यानुसार काय तर एक विषय कंप्लीट करायचे आहेत. मला रिक्वायर्ड जे स्किल्स आहेत त्या टप्प्यानुसार काय तर कव्हर करायचे आहेत, ते डेव्हलप करायचे आहेत स्वतःमध्ये. मग अशा वेळेस काय तर तुम्हाला जे कन्सोलिडेशन आहे, म्हणजे नोट्स आहेत, बुक्स आहे, आन्सर रायटिंग साठी काय मटेरियल पाहिजे का, स्पायरल बाइंडिंग बुक्स पाहिजे का, हा सर्व काय तर मग तुम्हाला त्या तिसऱ्या फेज मध्ये कव्हर करता येईल किंवा ते तुमच्याकडे जमा करता येईल.
बुक्स परचेस आहे ते तिथं करता येईल तुम्हाला. सो आता हे 3 टप्पे विचार करा, हे तर फक्त सुरुवातीला असणार आहे, बरोबर ना. वरचे जे 3 टप्पे आहेत ते आहे काय, की तुम्ही आता काय तर सगळे बस म्हणजे समजा की ट्रेकिंगला जायचे तर शूज आहे, टॉर्च आहे, काही थोडंफार खायसाठी आहे, पाण्याची बॉटल आहे, ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आणि तुम्ही काय तर ट्रेकिंगला निघालेत किंवा कुठे ट्रिपला निघालेत. तर हा तसा आहे. सर्व तुम्ही काय तर मॅप आहे तो रेडी केला की कुठं मला जायचंय, कसं जायचं आहे, सर्व प्लॅन तुम्ही केलंय. तर हा या 3 टप्प्यांमध्ये होईल. काय पाहिजे ते पण आपण काय तर केलं. आता काय तर आपण ट्रेकिंगला किंवा ट्रिपला निघू. कोणता आहे तो? चौथा फेज. फिनिशिंग टचेस द प्रिपरेशन अँड गिअरिंग अप फॉर द प्रिलिम्स. कशासाठी अभ्यास करायचे आता आपल्याला? प्रिलिम साठी अभ्यास करायचे. ऍक्च्युली इथं मी असं म्हणणार की हा जो सुरुवातीचा जो फेज असतो हा आपल्याला दोघांसाठी पण असतो. मला वाटतं इथं 1 मिनिट थांबून जा फक्त. हे थोडंसं आपण एक काम करू, याला 5वा टप्पा आणि याला 4था टप्पा म्हणू. कारण हा ठीक आहे, 4था आणि 5वा तसाच असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. 4था आणि 5वा तसाच असू द्या. या टप्प्यामध्ये फक्त आपण इथे असं ऍड करू की प्री आणि मेन्स. कारण जो 4था टप्पा आहे आता काय तर तुम्हाला अभ्यास करायचे आणि जर तुम्ही सिलेबस पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या फेजमध्ये जर तुम्ही सिलेबस जर चांगला जर चाललं असणार तर तुमच्या क्लिअर लक्षात येईल की पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे ऑलमोस्ट सिमिलर आहे. इव्हन मुख्य परीक्षेमध्ये फक्त काही विषय एक्स्ट्रा आहे. आता त्यासाठी मी मागच्या आठवड्यामध्ये जो सेशन घेतलाय ना तो चेक करा. तिथं मी क्लिअर दिलंय की कोणत्या पूर्व परीक्षेमध्ये, कोणत्या मुख्य परीक्षेमध्ये आणि कोणते दोन्ही ठिकाणी सिलेबस आहे, कोणते विषय दोन्ही ठिकाणी आहे ते दिलेलं आहे. सो तुमच्या क्लिअर लक्षात येईल की जो पूर्व परीक्षेला आहे ना तो सर्व काय तर मुख्य परीक्षेला आहेच. हे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. फक्त जसं सीसॅट आहे किंवा जनरल सायन्सचा भाग आहे तो सोडून. म्हणजे जर आपण मुख्य परीक्षेची तयारी केली तर पूर्व परीक्षेची सहज होईलच. आणि खरं तर काय तर आपल्याला आन्सर रायटिंगची स्किल ती जी डेव्हलप आहे ती करायची आहे. सो या 4थ्या टप्प्यामध्ये आपल्याला पूर्व आणि मुख्य दोघांचाही अभ्यास करायचा आहे. कारण यामध्ये आपल्याला खूप जास्त रीडिंग करायची आहे आणि ते सेम सब्जेक्ट आहे तर पूर्व आणि मुख्य दोघांसाठी पण सेमच असणार आहे. खूप जास्त रीडिंग करायची आहे. सर्व विषय कमीत कमी 3 वेळा वाचून काढायचे आहेत. सर्व विषयांचे PYQ आहेत, मग ते पूर्व आणि मुख्य परीक्षेचे ते कमीत कमी 3 वेळा सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. तर हा जो टप्पा आहे हा आपला पूर्ण होईल आणि हा सर्वात इम्पॉर्टंट टप्पा आहे ज्यासाठी टाइम सुद्धा सर्वात जास्त लागणार आहे. यासाठी सर्वात जास्त वेळ द्या. आता मी तरी असं म्हणणार की पहिले जे 3 टप्पे आहेत त्यासाठी 1 ते 1.5 महिना द्या, पण ते वरचे जे 3 टप्पे आहेत ते स्किप करू नका. इथून मग त्यानंतर ते 1 ते 1.5 महिना झाल्यानंतर ऑलमोस्ट समजा की पुढच्या वर्षी एप्रिल मे मध्ये कधी जर एक्झाम आहे तर त्याच्या 2 महिन्या आधीपर्यंत 4था टप्पा तुमचा असायला पाहिजे. म्हणजे समजा की एप्रिल मध्ये परीक्षा आहे तर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत तुमचा 4था टप्पा इथून तोच असायला पाहिजे. म्हणजे पुढचे हे 6 ते 8 महिने 4थाच फेज असायला पाहिजे. कारण तोच खरा मुख्य फेज आहे आपला प्रिपरेशनचा. तिथं आपण पूर्व आणि मुख्य सर्व अभ्यास करतोय. ते झाल्यानंतर मग आता इमॅजिन करा की 2 महिन्यावर किंवा 2.5 महिन्यानंतर तुमची पूर्व परीक्षा आहे. मग फक्त काय तर त्या 2-2.5 महिन्यामध्ये फक्त तुम्हाला पूर्व परीक्षाचा भरपूर प्रॅक्टिस करायची आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे. PYQ ऑलरेडी आपण त्या ऑलरेडी 3 वेळा सॉल्व्ह केलेले आहेत. जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करा, मॉक टेस्ट द्या आणि फक्त प्रिलिम आणि प्रिलिम आन्सर रायटिंग अजिबात करायची नाही. आन्सर रायटिंग साठी जी रिक्वायर्ड स्किल होती ती ऑलरेडी त्या या 6 ते 8 महिन्यामध्ये आपले झालेलं आहे. आणि मग काय तर पूर्व परीक्षा द्यायची. एवढी प्रॅक्टिस करायची आहे की आपला प्रश्न पाहता बरोबर कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला पाहिजे किंवा पेपरला ज्यावेळेस जातोय आपण तर त्या 2 तासामध्ये आपला माइंडसेट कसा असायला पाहिजे, तो सगळं रेडी आपलं असायला पाहिजे. तो कॉन्फिडन्स आपल्याला यायलाच पाहिजे. त्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करायची. ते 2-2.5 महिने फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करा. नेक्स्ट आता त्यानंतर काय तर प्रिलिम झालं आणि आपण असं कन्सिडर करू की तुमचं काय तर आता प्रिलिम आहे तो चांगलं गेलंय, पेपर आहे तो चांगला गेले, तर मग येणार काय तर 5वा फेज. आता आहे काय तर मेन्स आहे. बघा आता परत इथं हे मेन साठी किती दिवस मिळणार तुम्हाला? 3 ते 4 महिने मिळेल. आता या 3 ते 4 महिन्यामध्ये काय करायचे? परत फक्त मेन साठी प्रॅक्टिसच, दुसरं काही नाही.
का? कारण हे 6 ते 8 महिने सर्व तयारी करतोय ना आपण सर्व जे स्किल्स आहेत, सर्व नॉलेज आहे, सर्व गेन करतो या पुढच्या 6 ते 8 महिन्यांमध्ये. मग पूर्व परीक्षेच्या आधी 2 महिने फक्त प्रॅक्टिस, मुख्य परीक्षेच्या काही 3-4 महिने आधी फक्त प्रॅक्टिस. तर हा ऍक्च्युली काय तर या मुख्य परीक्षेचा प्रिपरेशन आणि स्ट्रेसफुल टाइम असणार आहे. तुम्हाला फक्त दिवसातून काही तास फक्त रायटिंग प्रॅक्टिसच करायचे आहे. जास्तीत जास्त नोट्स आहे ते तयार करायचे आहेत. कोणत्या? 5व्या फेजमध्ये. आणि एकदा काय 5वा फेज झाला, मुख्य परीक्षा पण झाली आपली, मग येणार काय तर आपण 6व्या फेजमध्ये, जो असेल काय तर आपला इंटरव्ह्यू प्रिपरेशनचा फेज असणार आहे. आता हा स्ट्रेसफुल कंडिशन नाही आहे, कारण आपण मुख्य परीक्षेसाठी तयारी केली. फक्त इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय तयार करायचंय की जे तुमचा डॅफ असणार आहे, ज्याला डिटेल अप्लिकेशन फॉर्म म्हणतात, ज्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन असते, त्यावर आपले जनरली प्रश्न विचारले जातात. किंवा मग काय तर करंट मध्ये काही जे मुद्दे आहेत त्यावर तुमचे व्ह्यूज आहेत ते विचारले जातात. तर आपले जे व्ह्यूज आहेत ते फॉर्मेशन कुठून होणार? तर बेस्ट आहे काय तर यासाठी एडिटोरियल्स आहेत पेपरचे, तशी ते आपल्याला रेग्युलर तर वाचायचे आहेतच, तिथूनच आपले तयार होणार आहेत. पण आता पेपर ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जाऊ त्यावेळेस नेमकं त्यावेळेस काय सुरू आहे, जसं समजा की आता जर या पुढच्या महिन्यात किंवा या महिन्यात कोणाचा इंटरव्ह्यू असेल तर इराण इस्रायलचा जो मुद्दा आहे तो नक्की विचारला जाऊ शकतो की भारतावर काय परिणाम होऊ शकतो. आपला त्यासाठी नक्की फर्म आन्सर तयार असायला पाहिजे. भारताने नेमकं कोणती बाजू घ्यायला पाहिजे त्यासाठी नेमका आपला फर्म आन्सर असायला पाहिजे. या बाकी टप्प्यांच्या वेळेस ते आपल्याला किंवा 4थ्या आणि 5व्याच्या वेळेस तेवढा फर्म आपला आन्सर आहे तो नसेल तरी पण चालेल. पण इंटरव्ह्यूच्या वेळेस आपले ते जे व्ह्यूज आहेत ना ते अगदी मजबूत असायला पाहिजेत, ते आपले फर्म तेवढे तयार व्हायला पाहिजेत. राईट? कारण इथं मॅक्झिमम प्रश्न असेच विचारले जाईल जे सिच्युएशन बेस्ड आहे किंवा ज्यामध्ये तुमचे व्ह्यूज काय. जसं बघा की भारताने कोणती बाजू घ्यायला पाहिजे, हा डिबेटेबल क्वेश्चन आणि याचा काही सॉलिड एकच आन्सर असेल असं नाहीये. राईट? तर मग अशा वेळेस भारताने कोणाची बाजू घ्यायला पाहिजे तर शांततेची. राईट? आपण असं थोडंसं डिप्लोमॅटिक आन्सर द्यायला या टप्प्यांमध्ये थोडंसं प्रॅक्टिस करायचंय. कोणती बाजू घ्यायला पाहिजे तर शांततेची. आपण 21व्या शतकामध्ये जगतोय तर हा काही युद्धाचा काळ नाही आहे, बरोबर ना? असे थोडेसे डिप्लोमॅटिक आन्सर दिलं तर काय तर आपण ते इंटरव्ह्यू सहज क्लिअर करू शकतो. आय होप की लक्षात आलं असेल तुमचे हे सर्व 6ही टप्पे नेमके कसे करायचे आहेत. आता या टप्प्यांमध्ये परत समजून घ्या की समजा तुम्ही 4थ्या टप्प्यानंतर 5व्या टप्प्याला पोहोचू शकले नाही, म्हणजे मुख्य परीक्षेला पोहोचू शकले नाही, तुमचं पूर्व परीक्षाच क्लिअर झाली नाही, नेक्स्ट किंवा मुख्य परीक्षा दिल्यानंतर इंटरव्ह्यूला पोहोचू शकले नाही, किंवा इंटरव्ह्यू दिल्यानंतर फायनल जी लिस्ट आहे तिथं तुमचं नाव आलं नाही, म्हणजे पुढच्या वर्षीची परत परीक्षा द्यावी लागेल. आता पुढच्या वर्षीची परत जर परीक्षा द्यावी लागेल तर कुठून सुरुवात करावं लागणार आहे? ऑब्व्हियसली 4थ्या फेज पासूनच सुरुवात करावं लागणार आहे. कुठं कमी पडलो? कारण पहिला, दुसऱ्या, 3ऱ्या फेज मध्ये आपली परीक्षा आपण समजून घेतलंय, आपला प्लॅन रेडी आहे आणि आपल्याकडे सर्व नोट्स आहेत, बुक्स आहेत, ते सर्व रेडी आहे. त्यामुळे पहिला, दुसरा, 3रा फेज हा फक्त हे 1-1.5 महिना आणि तो एकदाच करायचा आहे, परत करायचे नाहीये, प्रत्येक अटेम्प्टच्या वेळेस करायची गरज नाहीये. मग फक्त तुम्हाला 4था, 5वा आणि 6वाच. आय होप की इथून एक प्रॉपर तुम्हाला प्लॅनिंग आहे तो मिळालं असेल स्वतःचा. आता तुम्हाला अकॉर्डिंगली जेवढे महिने दिवस बाकी आहेत स्वतःचं प्लॅनिंग करा. आपण या आधी सुद्धा काही जेनेरिक सेशन्स घेतलेले आहेत, त्यातून तुम्हाला योग्य तो प्लॅन आहे तो करता येईल, कारण परीक्षा संबंधासाठी हे जेनेरिक सेशन्स इम्पॉर्टंट आहेत. आय होप की क्लिअर झालं असणार. मी परत एकदा माझा इथं नंबर शेअर करतोय, 8793382448 हा माझा नंबर आहे. तुम्हाला काही एक्झाम रिलेटेड क्वेरी आहे किंवा जर सायन्स रिलेटेड कोणती क्वेरी आहे, नोट्स हवे आहेत सायन्सचे, किंवा ऍडमिशन सुद्धा घ्यायची आहे तर नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि ऍडमिशनच्या आधी तर नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहेच, कारण असं नको व्हायला की तुम्ही अनवॉन्टेड फीज आहे ती जास्त पे करताय. नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन मिळेल आणि कमीत कमी किमतीमध्ये तुमची ऍडमिशन होईल. बॅचेस कोणत्या आहेत तर बघा आपल्याकडे की राज्यसेवासाठी यशोदय 6.0 बॅच आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एनसीआरटी बॅच हे फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. कोणतीही फी पे करायची गरज नाही. अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स आहेत, 16 बुक्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, सर्व तुम्हाला इथं मिळणार आहे. ईएमआय फॅसिलिटी यावर तुम्हाला अवेलेबल आहे. डिस्काउंट पण नक्की मिळेल, पण डिस्काउंट साठी काय करायचं आहे, जो कुपन कोड दिलेला होता कॅपिटल मध्ये खिमराज सर विदाउट एनी स्पेस अँड सिम्बॉल, तो यूज करा तर तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट मिळेल. यासोबत जर तुमचा राज्यसेवा नाही तर मग कंबाईन प्लॅन असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. पूर्व आणि मुख्य सर्व जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्या बॅचचे वैशिष्ट्य स्क्रीनवर दिसत आहे,
आणि फक्त मुख्य परीक्षा जॉईन करायची ती पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. आय होप की क्लिअर झालं असणार. प्लॅन लवकर रेडी तयार करा आणि जो परीक्षा आहे ना ती जास्तीत जास्त समजून घ्या. जेनेरिक सेशन्स आपल्या युट्यूब चॅनलला भरपूर अवेलेबल आहेत. येस, चला नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.